नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण 7 ते 1 ठिपक्यांची ऐश्वर्य रांगोळी काढणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 7 ठिपके हे आपल्याला वर टाकायचे नाहीत, खाली टाकायचे आहेत. खालच्या साईडने सुरुवात करायची आहे आपल्याला. आपण एरवी वरच्या साईडने सुरुवात करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करायची आहे. 7 ठिपके मारल्यास त्याच्यावरती 6 ठिपके, दोन्ही ठिपक्याच्या मधोमध ठिपका आला पाहिजे. याप्रमाणे आपल्याला 7 ते 1 ठिपके मारून घ्यायचे आहेत. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. वरच्या साईडने काढायचे आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. आता आपल्याला प्रत्येक ठिपक्यांची लाईन आहे ना, ते वरपासून खालीपर्यंत आपल्याला प्रत्येक ठिपक्याच्या समांतर एक लाईन मारायची आहे. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. खूप सोपी रांगोळी आहे. काढताना पाहिल्यास खूप सोपी आहे, एक लक्ष देऊन पाहिल्यास. नाहीतर काढलेली रांगोळी पाहिल्यास खूप अवघड वाटते कशी काढली असेल म्हणून. असे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता लाईन मारून झाल्यास आपल्याला पहिल्या लाईनचा जो टोक आहे ते समांतर ठिपक्याच्या लाईनमध्ये, तिरप्या लाईनमध्ये ओढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे लास्टपर्यंत न्यायचा आहे आणि जी लास्टची लाईन आहे ती दोन्ही टोकं जोडून घ्यायची आहेत असे. तसेच दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तिरप्या लाईन ओढून घ्यायची आहे, तिरपी लास्टपर्यंत समांतरमध्ये याप्रमाणे. आणि हे दोन टोक जोडून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला दुसऱ्या लाईनला पण दोन्ही साईडने तिरपी लाईन ओढून जोडून घ्यायची आहे. दुसऱ्या लाईनला, त्याच्या समोरील लाईनला दोन टोक जोडून घ्यायचे. याप्रमाणे दोन्ही साईडचे लाईन आपल्याला तिरक्यामध्ये काढून दोन्ही लाईनचे टोक जोडून घ्यायचे असं. याप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी आणणारी ही रांगोळी आहे. घरातील वातावरण असं शुद्ध आणि पवित्र राहतं ही रांगोळी काढल्यामुळे. रांगोळीला पाहूनच या मन प्रसन्न होतं. तुम्ही पाहू शकता. ही दोन टोक जोडून घ्यायचे आहेत तिरप्या लाईनमध्ये. ही लाईन आपली जोडून झालेलं आहे. आता प्रत्येक जे घर बनलेले आहेत त्या घरावर आपण दिव्याची ज्योत काढतो ना, त्याप्रमाणे ज्योत काढून घ्यायची आहे. याप्रमाणे आता दोन्ही साईडनं काढायचे आहे, शेवटपर्यंत, लास्टपर्यंत, खालीपर्यंत. आहे ना किती सोपी रांगोळी. तुम्हाला कशी वाटली, आवडली का आणि समजली का, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं काही चुकलं असेल तरी पण तुम्ही सांगा, कारण मी पण तुमच्यासारखीच आहे. माझं पण काही चुकू शकतं, ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता आपण जे डॉट आहे त्याच्यावरती थोडं हळदी टाकून प्रेस करून कुंकू टाकणार आहोत. याप्रमाणे खूप सुंदर अशी रांगोळी आहे. तुम्ही नक्कीच काढा. आता फेस्टिवल सीझन आहे, तर ही रांगोळी तुम्हाला खूप उपयोगी पडेल काढण्यासाठी. आता आपण हे रेड कलरवर टाकणार आहोत, येलोच्या वर, डॉटवर. हे असं याप्रमाणे आपण टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जे आपण साईडनं आणि वर ज्योत काढलेली आहे त्यामध्ये आपण येलो कलर टाकणार आहोत. मध्यभागी डॉटच्या जागी तुम्ही कलर पण देऊ शकता वेगवेगळे तुमच्या आवडीप्रमाणे, आणि किंवा तुम्ही फुलांनी पण सजावट करू शकता या रांगोळीची. रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरील बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये।